नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं न्यूक्लियस इन डिटेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्या पुढचे टॉपिक्स. सो हा एक छोटासा नोट आहे की पिगमेंट्स म्हणजे आपला जो लायपोफ्युजन आहे, हा पिगमेंट असतो आपल्या सेलमध्ये. तो प्रोटीन प्लस लिपिड्स हे कंटेन करतो. म्हणजे जो आपला फ्युजन किंवा फ्युकन आपण म्हणू शकतो. जसं तुम्हाला प्रोनाउन्सिएशनसाठी चांगलं वाटेल किंवा सूट होईल तसं आपण म्हणू शकतो लायपोफ्युकन. सो त्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स आणि लिपिड्स हे दोन कंपोजिशन पाहायला भेटतं. सो त्याचं जे ॲक्युमुलेशन असतं, त्या ॲक्युमुलेशनमुळं आपल्याला एजनिंग स्टार्ट होते किंवा एजनिंगची जी प्रोसेस असते ती स्टार्ट व्हायला लागते. सो हा एक फॅक्ट होता किंवा पॉईंट होता. त्यानंतर आहे लिकेज. सो लिकेज ऑफ लायझोझोमल एन्झाईम्स इनटू सेल डिग्रेड्स सेव्हरल फंक्शनल मॅक्रोमॉलिक्युल्स नोन एज आर्थरायटिस. म्हणजे आर्थरायटिसमध्ये काय होतं, तर जे आपल्या लायझोझोमल एन्झाईम्स असतात ते ब्लास्ट होतात किंवा लीक होतात, जेणेकरून आपला जो काही नॉर्मल फंक्शनिंग ऑफ सेल असतं ते स्टॉप व्हायला लागतं आणि ते डॅमेज व्हायला लागतं. सो जेव्हा ते डॅमेज होतं त्याला आपण आर्थरायटिस असं बोलतो. त्यानंतर झवेल्गर्स सिंड्रोम हा एक रेअर डिझीज आहे, ज्यामध्ये आपला जो पॅरॉक्सिझोम असतो, आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत की पॅरॉक्सिझोम नक्की काय आहे, त्याचं कॉम्पोजिशन काय आहे, त्याचं फंक्शन्स काय आहेत. बट इथे एक शॉर्टमध्ये नोट आहे की जेव्हा पॅरॉक्सिझोम हा ॲब्सेंट असतो तेव्हा आपल्याला झवेल्गर्स सिंड्रोम हा रेअर डिझीज पाहायला भेटतो. त्यानंतर आहे डिफेक्ट ऑफ अ सायटोस्केलेटन प्रोटीन नेमली स्पेक्ट्रिन इन RBCs. सो जो सायटोस्केलेटन प्रोटीन आहे ज्याचं स्पेसिफिक नाव सांगितलेलं आहे की स्पेक्ट्रिन, हा RBCमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. सो त्याचं डिफेक्ट काय होतं, त्याचा रिझल्ट येतो की जो हेरिडिटरी स्पेक्ट्रोसायटोसिस ब्रेकडाऊन RBCs लीडिंग ॲनिमिया. म्हणजे जो सायटोस्केलेटन असतो, जो आपल्या सेलला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल सपोर्ट देण्याचं काम करत असतो, तो जेव्हा ॲब्सेंट असतो तेव्हा हेरिडिटरी स्पेक्ट्रोसिस आपल्याला पाहायला भेटतो, ज्यामध्ये काय होतं की जो RBC असतो तो ब्रेकडाऊन व्हायला लागतो आणि आपल्याला ॲनिमियाचे सिम्पटम्स किंवा ॲनिमिया पाहायला भेटतो अशा पेशंट्समध्ये, ज्यामध्ये सायटोस्केलेटन हा डिफेक्टेड असतो. आणि स्पेसिफिकली त्यांनी तो प्रोटीन सांगितलेला आहे की स्पेक्ट्रिन हा आपल्या RBCमध्ये RBCला ब्रेकडाऊन करतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मायटोकॉन्ड्रिया. सो मायटोज म्हणजे थ्रेड आणि कॉन्ड्रिया म्हणजे ग्रॅन्युअल्स. सो ह्या दोघांना जर आपण ॲड केलं तर आपल्याला मायटोकॉन्ड्रिया हा पाहायला भेटतो. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचे मेन फंक्शन्स काय आहेत, तर सेल्युलर रेस्पिरेशन आणि एनर्जी मेटाबॉलिझम. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, जो काही गॅस ऑक्सिजनचा एक्सचेंज होत असतो तो आपल्याला आधी मायटोकॉन्ड्रियापाशी जातो, तो गॅस किंवा जो ऑक्सिजन असतो तो, आणि तिथून पुढे मग दुसऱ्या ऑर्गॅनिलिजपाशी जातो. त्यानंतर एनर्जी मेटाबॉलिझम, एनर्जी तयार करणे किंवा ब्रेकडाऊन करणे हे आपल्या मायटोकॉन्ड्रियापाशी काम असतं. त्यानंतर त्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल देखील म्हणतो. त्यानंतर त्याची जी शेप असतं किंवा जी साईज असते ती चेंज असते. प्रत्येक मायटोकॉन्ड्रिया हा सेम साईजचा किंवा शेपचा आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि जर हेल्दी सेल असेल तर त्यामध्ये आपल्याला 15 ते 12 मायटोकॉन्ड्रियाज पाहायला आरामशीर भेटू शकतात. रॉड लाईक फिलामेंटस बॉडीज, म्हणजे रॉडसारखे फिलामेंटस बॉडी आपल्याला पाहायला भेटते मायटोकॉन्ड्रियाची. डायमेन्शन त्यांनी सांगितलेलं आहे की 1.03 × 3 मायक्रोमीटर. आता इथे त्यांनी युनिट मायक्रोमीटर दिलेली आहे, ही विसरायची नाही आहे. अबाउट 2000 मायटोकॉन्ड्रिया ऑक्युपाईज 1/5 टोटल सेल व्हॉल्यूम. म्हणजे सेल व्हॉल्यूमचा 1/5 एरिया हा फक्त मायटोकॉन्ड्रिया ॲक्वायर करतो. त्यानंतर कंपोज ऑफ डबल मेम्ब्रेन सिस्टीम. जसं आपण न्यूक्लियसचं पाहिलं, हा देखील आपला डबल मेम्ब्रेन सिस्टीम आहे. म्हणजे याची देखील आपल्याला 2 सेल मेम्ब्रेन किंवा सेल कवरिंग पाहायला भेटणार आहे. आता इथं सेल म्हणजे काय, तर आपण ऑर्गॅनिलीला म्हणत आहोत, म्हणजे आपल्या मायटोकॉन्ड्रियाला बोलत आहोत. त्यानंतर आउटर जो आहे तो स्मूथ आहे, इथे SOOMTH पाहायला पाहिजे होतं.
सो आउटर जो आहे तो स्मूथ आहे आणि कम्प्लिटली एन्व्हलप्ड सेल आहे. त्यानंतर इनर जो आहे तो फोल्डेड आहे, म्हणजे आपल्याला तिथे फोल्ड्स पाहायला भेटतील आणि त्या फोल्ड्सला आपण क्रिस्टेई असं नाव दिलेलं आहे. क्रिस्टेई आपल्याला अजून एका ठिकाणी पाहायला भेटतं गोल्गी ॲपॅरेटसमध्ये. सो त्यामध्ये आपल्याला क्रिस्टनेई होतं आणि इथे आपल्याला क्रिस्टेई पाहायला भेटतं. सो दोघांमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. इथे एन ॲब्सेंट आहे, बट तिथे म्हणजे गोल्गी ॲपॅरेटसमध्ये आपल्याला एन पाहायला भेटतो ह्यामध्ये, म्हणजे या स्पेलिंगमध्ये. सो हा क्रिस्टेई आहे आणि तो क्रिस्टनेई होता. सो क्रिस्टेई काय करतो, सरफेस एरिया वाढवतो. का? कारण की त्याचे जे फोल्ड्स असतात ते इन्क्रीज झालेले असतात. त्यानंतर कॉम्पोनंट काय प्रेझेंट करतो, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन हे 2 प्रोसेसेस आपला मायटोकॉन्ड्रिया कंडक्ट करत असतो. आणि ते कुठे होत असते, तर आपल्या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये, म्हणजे जो आपला क्रिस्टेई असतो त्यांच्या सरफेसवरती आपल्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन पाहायला भेटते. सो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, तर फ्लॅवोप्रोटीन्स, सायटोक्रोम्सचे त्यांनी इथे सबटाईप सांगितलेले आहेत की A3, B1, C आणि C1 हे टाईप्स आहेत सायटोक्रोमचे. सायटोक्रोम म्हणजे काय, सायटो म्हणजे काय सेल आणि क्रोम म्हणजे काय, तर त्यांचे क्रोमोझोम्स. म्हणजे आपला जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्याचे जे क्रोम्स आहेत किंवा जे क्रोमोझोम्स आहेत ते आपल्याला ह्या टाईपमध्ये पाहायला भेटतील. त्यानंतर आहे कॉपलिंग फॅक्टर्स. मग मॅट्रिक्स कंटेन, आता ह्यांचा जो मॅट्रिक्स आहे तो काय कंटेंट करतो, तर सेव्हरल एन्झाईम्स, म्हणजे खूप सारे एन्झाईम्स. आता बघा ना, जर कुठलाही ऑर्गॅनिली एनर्जी फॉर्म करण्याचं काम करत असेल तर त्यामध्ये आपल्याला किती सारे एन्झाईम्स लागतील एनर्जी क्रिएट करायला किंवा एनर्जी ब्रेकडाऊन करायला, बरोबर. सो इथे आपल्याला खूप सारे एन्झाईम्स पाहायला भेटणार आहेत. त्यामध्ये कन्सर्न विथ एनर्जी मेटाबॉलिझम. आता एनर्जी मेटाबॉलिझमसाठी आपल्याला जे काही एन्झाईम्स आहेत ते पाहिजे आहेत. मग एनर्जी मेटाबॉलिझम नक्की कन्वर्ट कशामधून कशात करतं, तर कार्बोहायड्रेट्समधून ते एनर्जी प्रोड्यूस करतं, लिपिड्समधून देखील करतं आणि अमिनो ॲसिड्स या 3 कॉम्पोनंटपासून ते एनर्जी क्रिएट करतं. त्यानंतर त्यांची जी सायकल्स आहेत ते आहेत सिट्रिक ॲसिड सायकल आणि बीटा ऑक्सिडेशन. हे 2 प्रोसेसेस किंवा ही 2 सायकल्स आपला मायटोकॉन्ड्रिया कंडक्ट करत असतो. त्यानंतर तो पार्टिसिपेट कशामध्ये करतो, तर सिंथेसिस ऑफ हेम अँड युरिया या 2 गोष्टींचं सिंथेसिस करणं हे देखील आपल्या मायटोकॉन्ड्रियापाशी असतं. त्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया प्रिन्सिपल प्रोसेसेस ATP ॲरोबिक सेल. आता जो ॲरोबिक सेल असतो त्यामध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आपल्याला पाहायला भेटतो त्याचं फंक्शन म्हणजे मेन फंक्शन काय असतं, तर ATP प्रोड्यूस करणं. ATP म्हणजेच आपलं एनर्जी फॉर्म करणं. सो ATPला आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी. आणि एक्सपोर्टेड ऑल पार्ट्स ऑफ सेल, म्हणजे जो आपला एनर्जी फॉर्म होतो तो फक्त एका सेलपर्यंत राहत नाही, तर मायटोकॉन्ड्रिया हा प्रत्येक सेलला किंवा जिथे सेलला मायटोकॉन्ड्रियाच्या एनर्जीची गरज असते त्या ठिकाणी आपला जो एनर्जी आहे ते मायटोकॉन्ड्रिया पाठवण्याचं काम करतं. प्रोव्हाइड्स एनर्जी टू सेल्युलर वर्क. म्हणजे सेल्युलर वर्क म्हणजे काय, तर कुठलाही सेल, फॉर एक्झाम्पल जर आपण हाताचा सेल घेतला तर तिथे आपल्याला मॉइश्चर मेंटेन करणं, स्वेट सिक्रीट करणं किंवा ऑइल सिक्रीट करणं याचं काम फंक्शन किंवा प्रोसेस वर्कआउट करणं हे आपल्या सेलचं किंवा स्किनचं काम असतं. सो त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी ऑफकोर्स लागत असते, कारण की आपल्याला वॉटर बाहेर थ्रू आउट करायचं आहे किंवा ऑइल सरफेसवरती आणायचं आहे. त्या टायमिंगला आपल्याला मायटोकॉन्ड्रिया हा हेल्प होतो. त्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कंटेन्स सेल्युलर डबल स्ट्रँडेड DNA. सो एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मायटोकॉन्ड्रियाला सेपरेट स्वतःचा DNA प्रेझेंट असतो. सो मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचं जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लियसचं किंवा सेलचं न्यूक्लियसमधलं DNA हे आपल्या मायटोकॉन्ड्रियाला सूट करत नाही. हा एकमेव असा ऑर्गॅनिली आहे की ज्यापाशी स्वतःचा DNA आहे, म्हणजे स्वतःचा जेनेटिक मटेरियल आहे. वापस त्यामध्ये आपल्याला RNA आणि रायबोझोम्स, म्हणजे रायबोझोम्स मायटोकॉन्ड्रियाचे स्वतः सेपरेट असतात. सेलचा रायबोझोम मायटोकॉन्ड्रियाच्या रायबोझोमसोबत मिक्सअप होत नाहीत. मायटोकॉन्ड्रियाचा रायबोझोम आणि सेलचा रायबोझोम दोन्हीही वेगळ्या रायबोझोम्स पाहायला भेटतात आपल्याला. म्हणजे सेलच्या आतमध्येच आपला मायटोकॉन्ड्रिया असणार आहे, बट मायटोकॉन्ड्रियामध्ये जो रायबोझोम आहे तो डिफरंट असणार आहे आपल्या सेलपेक्षा.
त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मायटोकॉन्ड्रिया इक्विप्ड इंडिपेंडेंट प्रोटीन सिंथेसिस मशिनरी. आता मायटोकॉन्ड्रियाला जर कुठली एनर्जीची गरज असेल, म्हणजे आता कुठलीही मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोड्यूस करत आहे, बट ती एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी मायटोकॉन्ड्रियाला जी एनर्जी लागणार आहे ती स्वतः मायटोकॉन्ड्रिया फॉर्म करतं इंडिपेंडेंट प्रोटीन सिंथेसिस मशिनरीनी. त्यानंतर एस्टिमेटेड 10% मायटोकॉन्ड्रियल प्रोटीन आर प्रोड्यूस बाय मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे जी काही मायटोकॉन्ड्रियाची प्रोसेस असते प्रोटीन्स फॉर्म करण्याची, ती 10% स्वतः मायटोकॉन्ड्रिया करतं. म्हणजे बघा किती इंडिपेंडेंट मायटोकॉन्ड्रिया आहे. त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रियाज क्लोजली रिसेंबल टू प्रोकॅरियोटिक सेल. सो आता इथे एक ट्विस्ट आहे की जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो एक स्वतः सेपरेट अँटिटी आहे, असं काहींचं हायपोथिसिस आहेत की जो आपला मायटोकॉन्ड्रिया होता तो आधी एक प्रोकॅरियोटिक सेल होता, बट खूप वर्षाआधी जेव्हा आपला जो युकॅरियोटिक सेल आहे तो वेल डेव्हलप नव्हता, त्या टायमिंगला प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच आपला मायटोकॉन्ड्रिया हा युकॅरियोटिक सेलमध्ये इंट्रोड्यूस झाला आणि तिथेच वर्षोनवर्ष राहिला. त्यानंतर जो आपला युकॅरियोटिक सेल होता तो वेल डेव्हलप झाला आणि तिथेच जो प्रोकॅरियोटिक सेल होता म्हणजेच आपला जो मायटोकॉन्ड्रिया होता तो तिथेच राहिला आणि तिथेच वाढला. म्हणजे त्यांनी सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवलं युकॅरियोटिकसोबत. सो हा एक हायपोथेसिस आहे. हे खरं आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही आहे, बट जस्ट एक रिसेम्बलन्स. म्हणजे हा बघा ना किती इंडिपेंडेंटली, म्हणजे स्वतःचा DNA स्वतःपाशी आहे, स्वतःचे प्रोटीन्स स्वतः फॉर्म करतो, स्वतःचं काम स्वतः करतो, उलट तो आपल्या सेलला एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम करतो. सो त्यामुळे ही एक हायपोथेसिस असू शकते की आधीच्या काळामध्ये मायटोकॉन्ड्रिया कदाचित आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला भेटत नसेल, बट काही वर्षानंतर तो इंट्रोड्यूस झाल्यावरती तो सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवायला चालू केला असेल. सो इथे त्यांनी हायपोथेसिस सांगितलेलं आहे की मायटोकॉन्ड्रिया इव्हॉल्व्ड युकॅरियोटिक बॅक्टेरिया ड्युरिंग इव्होल्यूशन. मग ॲरोबिक बॅक्टेरिया डेव्हलप सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ प्रिमोर्डियल ॲनॅरोबिक सेल्स. ॲनॅरोबिक सेल्समध्ये आपल्याला युकॅरियोटिक सेल्स पाहायला भेटतील आणि ॲरोबिक बॅक्टेरिया म्हणजेच आपला मायटोकॉन्ड्रिया. सो ह्या दोघांनी आपल्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवली आणि त्यानंतर लीड्स टू ॲरोबिक युकॅरियोट्स. म्हणजे ह्या दोघांनी जेव्हा सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवली म्हणजे जो आपला मायटोकॉन्ड्रिया होता तो स्वतःची एनर्जी स्वतः फॉर्म करू शकत होता ऑक्सिजनच्या मदतीने, आणि जो आपला युकॅरियोटिक होता तो आपल्याला ॲनॅरोबिक दाखवलेला आहे. म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती एनर्जीसाठी. बट जेव्हा हा मायटोकॉन्ड्रिया आपल्या सेलमध्ये इंट्रोड्यूस झाला त्या टायमिंगला तो युकॅरियोटिक झाला. म्हणजे ऑक्सिजनची गरज भासायला लागली युकॅरियोट्सला, त्या टायमिंगला तो युकॅरियोटिक सेल फॉर्म झाला. सो हा होता पूर्ण आपल्या मायटोकॉन्ड्रियाचा टॉपिक, जो आपल्या बी फार्मसी सेकंड सेमिस्टरमध्ये येऊ शकतो. सो जर तुम्हाला आत्तापर्यंत हे एक्सप्लेनेशन समजलं असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डू शेअर विथ युअर फ्रेंड्स ज्यांना मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आवडत असेल. आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या ऑर्गॅनिलीसोबत. टिल देन स्टे सेफ अँड स्टडी वेल. थँक्यू.